अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अकील। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबरों के लिए। विजय वाकोड़े साहब, इनका दिल का दौरा पड़ने की वजह से देहांत हो गया है 16 दिसंबर 2024 को। और दिल का दौरा पड़ने की वजह से जिस तरह से विजय वाकोड़े साहब इनका देहांत हो गया है, इनके देहांत के बाद में परभनी ही नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र भर के पॉलिटिशियंस यहाँ पर आए और इन्होंने अपने ख्यालात का इजहार भी किया है। विजय वाकोड़े साहब किसी तारीफ के मोहताज नहीं थे। विजय वाकोड़े साहब, इन्हें बाबा नाम से संबोधित किया जाता था और बाबा पदवी यूं ही नहीं मिलती। हर शहरी के लिए वो दिल खोलकर काम किया करते थे, चाहे वो किसी भी समाज का व्यक्ति रहो। अगर कोई दुखी व्यक्ति विजय वाकोड़े साहब इनके पास चला जाता था और अपने मसले का हल अगर पूछता तो उसका मसला हल हो जाया करता था। इस तरह का काम विजय वाकोड़े साहब इन्होंने अपनी जिंदगी में किए है और स्टूडेंट्स लाइफ से ही इन्होंने चळवळ में काम किया है और चळवळ का काम इनका बहुत अच्छे अंदाज का रहा। 63 साल की उम्र में विजय वाकोड़े साहब इनका देहांत हो चुका है दिल का दौरा पड़ने की वजह से। जिस तरह से यहाँ पर 11 दिसंबर 2024 को कॉम्बिंग ऑपरेशन किया गया धरने आंदोलन के बाद में, उसके बाद विजय वाकोड़े साहब इनकी सेहत खराब होती नजर आई और जो लोग जेल में बंद है उनसे मिलने के लिए भी कलेक्टर साहब के जरिए से विजय वाकोड़े साहब ये गए। और इनका देहांत होने के बाद में परभनी के खासदार संजय बंडू जाधव, उसी के साथ में यहाँ पर फारूक शेख नांदेड़ के वंचित बहुजन आघाड़ी के जिम्मेदार है ये, और इन्हीं के साथ में परभनी के जिला अधिकारी रघुनाथ गौड़े, इनकी भी मौजूदगी थी। मौलाना रफीउद्दीन अशरफी, सैयद अब्दुल खादर साहब जैसी मस्जिद शख्सियतें भी यहाँ पर मौजूद थी। इन तमाम लोगों ने अपने ख्यालात का इजहार किया और विजय वाकोड़े साहब इन्हें श्रद्धांजलि देने के लिए समाज ही नहीं, सिर्फ बौद्ध समाज के लोग ही नहीं बल्कि यहाँ पर तमाम वो समाज के लोग यहाँ पर मौजूद थे जो विजय वाकोड़े साहब इन्हें मानते थे। और मानना भी क्यों नहीं, हर समाज की आवाज बनकर विजय वाकोड़े साहब उभरते थे और हर किसी की आवाज के लिए, हर किसी के हक के लिए विजय वाकोड़े साहब ने यहाँ पर शासन और प्रशासन से मांगनी की है और लड़ाई की है और उनकी बातों को समझने की कोशिश की है। हर समाज के लिए आवाज उठाने का काम भी विजय वाकोड़े साहब ने अपनी जिंदगी में किया है। एक ऐसा शख्स जो कभी किसी के साथ में भेदभाव नहीं किया करता था, ऐसे शख्स का नाम ही विजय वाकोड़े साहब था और बाबा नाम से इन्हें संबोधित किया जाता था। वाकई वो काम भी इसी तरह के किया करते थे। परभनी में जिस तरह से उनकी बात को समझा जाता था, उनकी बात के लिए हम आपको सुना रहे हैं कि वक्तों ने किस तरह से अपने ख्यालात का इजहार किया है। हकीकत में जिन लोगों ने भी विजय वाकोड़े साहब इन्हें करीब से देखा है, खास तौर से रवि सोनकांबळे परभनी शहर महानगर पालिका के महापौर रह चुके हैं, इन्होंने जिस तरह से विजय वाकोड़े साहब इनके सपोर्ट में, इनके साथ रहकर, इनके कंधे को कंधा मिलाकर जिस तरह से काम किया है, ऐसा एक नौजवान रवि सोनकांबळे साहब, इन्होंने भी जिस तरह से यहाँ पर मुस्लिम समाज के लिए भी लड़ाई की है, मुस्लिम समाज के हक के लिए भी आवाज उठाया है। आइए जानते हैं इन वक्तों की बातों को कि किस तरह से इन्होंने अपने ख्यालात का इजहार किया है। नेमका आपण कोणत्या ठिकाणी लढायला पाहिजे, ती संवेदनशीलता आपण गमवत चाललेलो आहोत की काय, अशी परिस्थिती आहे। मित्रांनो, आम्ही ऐकत बसलो होतो, बोलायची इच्छा नव्हती, काय बोलणार। आज आम्ही ज्या चळवळी उभ्या केल्या 48 वर्षापासून मी आणि प्रकाश कांबळे या चळवळीमध्ये आहोत। या चळवळीमध्ये जो प्रवास आम्ही केला, त्या प्रवासाचा मैलाचा दगड विजय बाबा वाकोडे आज निखळला। मैलाचा दगड आहे हा, 1-2 वर्षाचा फेसबुक व्हॉट्सअपचा दगड नाही। या माणसाने कोणते कोणते काटे पचवले असतील आपल्या पायात, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त। म्हणून आज अत्यंत दुःखद एकदा या ठिकाणी आपल्याला सगळ्याला होत आहे। लोकमध्ये अशा शैलात बिनविरोध काढण्याचा जो काही प्रस्ताव आपल्या समोर आलेला आहे, आमचा पक्ष त्यांच्याप्रमाणे उलट त्यांच्या पाठीचे गंभीरपणे एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो आणि दुःखद निधनाच्या संदर्भामध्ये त्यांना भावप्रती श्रद्धांजली।
सर्व उपासक उपासिकांनो, शांततेमध्ये अंत्यविधीमध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे. गडबड गोंधळ कोणी करू नये. विजयगणाच्या आवाजामधलं एक शेवटची क्लिप या ठिकाणावर आपल्याला ऐकायची आहे. हॅलो, अगदी शांत, कुठल्याही प्रकारचा गोंधळ गडबड न करता आपण शांततेमध्ये विजय वाकोडे यांच्या या अंत्य यात्रेमध्ये सर्वांनी शांततापूर्वक गोंधळ गडबड करता अगदी अतिशय शांततेमध्ये आणि अतिशय शिस्तीमध्ये आपण अंत्यविधीमध्ये सहभागी व्हायचं आहे. गोकुळ संघाला बाबा ही पदवी देणं ही साधी गोष्ट नाही. म्हणजे ते कुणाच्याही गोरगरिबांच्या आडी अडचणीला नेहमी मदत करायचे. म्हणून समाजात त्यांना एक बाबा असं पाहिजे की जसं घरामध्ये एखादा मोठा माणूस असतो, कुणाला काही अडचणी समाजाला घेऊन चालणार आणि कुठली गोष्ट कुठं करायची, कधी ती माघार घ्यायची, म्हणजे समजूतदारपणा होता. विनाकारण कुणाला त्रास द्यायचा. या परभणीमध्ये त्यांचं एक चांगलं स्मारक आपण निर्माण केलं पाहिजे. आणि त्या या ज्या परभणी जिल्ह्यात त्यांची कर्मभूमी राहिली, किया और एक बड़ा भव्य मोर्चा कलेक्टर ऑफिस में परभणी की तारीख में सबसे बड़ा मोर्चा यहाँ से निकला. उसके बाद किसी की प्रशासन की हिम्मत नहीं उसी को पकड़ने की. मैं उसके बाद प्रशासन की ताकत और हिम्मत नहीं हुई. विजय दादा, लोक नेते विजय दादा वाकोडे. अगदी शांततेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवायचा आहे. आठ दिवसात वाकोडे साहेब आणि सर्वच चळवळीतले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते जिल्ह्यातले माझ्या संपर्कात होते. सर्व प्रसंग अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. वाकोडे साहेबांच्या 2-3 इच्छा होत्या. मी आपल्या जस्ट माहितीसाठी सांगतो. परवाच ते माझ्या बंगल्यावर आले आणि ते म्हटले की साहेब काही झालं तरी पोस्टमॉर्टम आपल्याला नांदेडला न करता छत्रपती संभाजीनगरलाच करायचं. आणि त्यांचा एवढा आग्रह होता. मी बिलकुल त्यासाठी मी दिवसभर ज्या ज्या परवानग्या लागतात त्या काढल्या आणि आपलं पोस्टमॉर्टम सर्व छत्रपती संभाजीनगरला जे झालं ते केवळ विजय वाकोडे साहेबांच्या मागणीवरून ते झालं. आणि त्यांची अजून एक विजय वाकोडे साहेबांची अजून एक विनंती आणि मागणी होती की बाबा जे काय आमचे लोक मुलं जेलमध्ये अरेस्ट झालेले आहेत, MCR मध्ये आहेत, त्यांना मला तुमच्या माध्यमातून एकदा भेटायचं आहे. फक्त आपण मला जेलमध्ये घेऊन चलावं. मला 2 मिनिटं त्यांच्याशी बोलायचं आहे. मग सिद्धार्थ हत्ती आंबेरे मला आणि विजयजी वाकोडे साहेबांना मी स्वतः जेलमध्ये घेऊन गेलो. आपले जे 26 मुलं आहेत त्यांच्याशी त्यांचं बोलणं घडून आणलं. आणि जेलमधून बाहेर आल्यावर वाकोडे साहेब एवढे आनंदी झाले. म्हणे साहेब मला खूप छान वाटलं. मला फार भीती वाटत होती मुलं कशी आहेत काय आहेत, पण तुमच्या माध्यमातून मी जाऊन भेटू शकलो. तर मला एक चांगलंही वाटतंय वाईट वाटतंय. त्यांच्या शेवटच्या 2 इच्छा माझ्याकडे बोलून दाखवल्या आणि त्या मी करू शकलो.
पण त्याच ठिकाणी वाटतं एक चांगला मित्र हरपला आणि अचानक गेला. याचं आंबेडकरी चळवळी परभणी जिल्ह्यातले सर्व जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी मोठं हानी आहे. हे कधी भरून न येणारं असं नुकसान आहे. त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे. ॲट अ टाइम ते दोन्ही बाजू सांभाळायचे की समाजाचंही हित पाहायचे आणि प्रशासनालाही मदत करायचे. असे ते त्यांच्यासोबत बाकी सुद्धा रवी सोनकांबळे असतील, भीमराजे हत्तीआंबेर असतील, आपण असाल साळवे साहेब असतील, सर्वच लोक म्हणजे आता नेहमी हे सामंजस्याने चालणारे लोक होते. मी पुन्हा एकदा त्यांच्या मृत आत्म्यास चिरशांती मिळो आणि त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना माझी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. याच्यासाठी जर आपल्याला बघायचं असेल तर विजय बाबा वाकोडे यांच्या जीवन चळवळीकडे बघावं लागेल. त्याने झोपडीत गवताच्या पेंडीपासून बनलेल्या झोपडीला जसा धक्का लागू दिला नाही, तसेच सिमेंट कॉन्क्रीटनी बनलेल्या बिल्डिंगला एक कुणाचा दगड लागू दिला नाही. स्वतःचं जीवन त्याच्यासाठी अर्पण केलं. हे चळवळीचं आयुष्य आम्ही मानतो, चळवळीचं समर्पण आम्ही मानतो. समाजाची दृष्टी सुद्धा चळवळीकडे पाहण्याची बदललेली आहे. मला दुर्दैवाने आपल्याला सांगावं लागेल काय, लोकशक्ती लोक प्रश्नावर उभा करणाऱ्या नेत्यांच्या प्रती आपण काय न्याय करतो. ही घटना घडली त्यानंतर 11 तारखेला 12 तारखेला आमची शांतता समितीची बैठक आणि त्या बैठकीमध्ये सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते मंडळी सगळी उपस्थित होती. त्यावेळेस दादा सुद्धा त्या ठिकाणी होते आणि एक चांगली भूमिका ठिकाणी मांडून आजपर्यंत आयुष्यामध्ये पहिल्यापासूनच जिल्ह्यामध्ये एक दलित चळवळीतला एक मोठा नेता आज आपल्यातून गेला. हे आपल्या कोणालाही दुःख आवरण्यासारखं नाही. त्यांच्या परिवारात निश्चित नाही, पण आपणही देखील त्यांच्या परिवारातलेच एक सदस्य आहोत आणि त्या अनुषंगानं आपल्याला हे दुःख पेलवणारं नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु नियतीच्या समोर कोणाचं चालत नाही असं म्हणतात, कारण दोनं येणं आणि जाणं हे नित्याचं आहे. त्यामुळे ते आपल्या हातचं नाही आहे. परंतु हे अशा पद्धतीनं जाणं, कारण जी घटना घडली त्या घटनेनंतर जे काही 7-8 दिवस ट्रेसमध्ये सध्या सकाळ दुपार संध्याकाळ हे ते भेट त्याची भेट, त्याच्यामुळे त्या ट्रेसमध्येच एखाद्या वेळेस काही झालं का काय असं कधी कधी वाटतंय. पण शेवटी निमित्त झालं अटॅकचं, परंतु आपल्यातला एक वाघ माणूस गेला ह्याचं दुःख निश्चितच आम्हाला हे न पेलवणार आहे. या ठिकाणी मी एवढंच म्हणेन की वाकोडे साहेबाच्या आत्म्याला चिर शांती लाभो आणि त्यांचा वसा पुढे कायम राहणार याच्यामध्ये काही दुमत नाही, कारण आम्ही सगळेजण त्यांच्या चळवळीत आम्ही सोबत काम केलेली माणसं आहे. आशिष असेल, दुसरे इंजिनियर त्यांचा दुसरा मुलगा आहे तो असेल, सिद्धांत असेल, एक चांगल्या प्रकारचं काम वाकोडे साहेबांनी ह्या जिल्ह्यामध्ये केलंय. जिथं जिथं तेढ निर्माण होण्यासारखा प्रसंग असला तर वाकोडे साहेबांना ते सातत्यानं मिटवण्याचं काम या ठिकाणी महत्वाची भूमिका घेऊन सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केले. त्यांच्यासारखा नेता पुन्हा आपल्या जिल्ह्यामध्ये होणे नाही हे मी ठिकाणी या निमित्तानं असं सांगेन. म्हणून या ठिकाणी वाकोडे साहेबांच्या या स्मृतीला अभिवादन करतो आणि आपल्या भावपूर्ण ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो. जय भीम. धरपकड होत होती तेव्हा मुस्लिम समाजाचे नेते तर सोडा इतर कोणत्याही पक्षाचे संघटनेचे नेते समोर यायला तयार नव्हते. तेव्हा एका कार्यक्रमाला आल्यानिमित्त सामान्य लोकांनी माझ्याकडे तक्रार केली की सर कोणीच आपला वाली नाही, कोणीच याच्यावर लक्ष घालायला तयार नाही. त्या परिस्थितीमध्ये परभणी जिल्ह्यातील कामगार नेते राजन क्षीरसागर असतील, डॉक्टर सुनील जाधव असतील, या सगळ्यांची भेटी घेत वाकोडे साहेबांनी नेतृत्व दिलं तर या विषयावर वाचा फोडायला मदत होऊ शकते. कारण या परिस्थितीमध्ये कोणाला न भेणारा, कोणाला न दबणारा
असं नेतृत्व जर कोणी आहे तर ते विजय वाघोडे साहेबांचं आहे. आणि त्या क्षणाला आम्ही बाबाकडे गेलो असता बाबांनी सांगितलं की संविधानानं सगळ्यांना सन्मानानं जगण्याचा अधिकार दिलाय आणि जर कोणी संविधानानं दिलेलं सन्मानानं जगण्याचा अधिकार हिरावून घेत असेल तर त्या प्रशासनाच्या विरोधामध्ये 2 हात केले पाहिजे. हे भूमिका बाबांनी घेतली, पुढाकार घेतला आणि एक मोठं आंदोलन परभणीमध्ये उभा राहिला म्हणून ती धरपकड थांबली होती. याच पद्धतीनं एनआरसीसीए हिंसक वळण देण्यात आलं. तसं एनआरसीसीएच्या आंदोलनामध्ये सुद्धा हिंसक वळण त्याला लाभलं. हिंसा घडवणारे कोणीतरी घुसखोर राहतात पण आंदोलनकारी ते आंदोलन करतात संविधानाच्या मार्गाने. त्यांना आतंकवाद्यासारखं टार्गेट करण्याचं काम तेव्हा सुद्धा झाला होता. आणि 10 ते 12 हजार इतर आरोपीची एफआयआर या परभणीमध्ये रेकॉर्डमध्ये फाटली होती. आणि तेव्हा सगळं कोम्बिंग ऑपरेशन सारखं करून मुस्लिम समाजावर अन्याय होत होता. सगळे नेत्यांचे नाव त्या एफआयआर मध्ये असल्यामुळं नेते सगळे गायब होते आणि उरले दहशतीमध्ये होता. त्यावेळेला मुस्लिम समाजाच्या या अमानुष झालेल्या कारवाईच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरण्याचं काम आणि नेतृत्व करण्याचं काम जर कोणी केलं तर ते विजय वाकोडे बाबांनी केलं होतं. हे मी याचा साक्षीदार आहे, मी गवाह आहे. त्या समन्वय समिती, संविधान बचाव समिती स्थापन करून आम्ही काम केलं आणि त्या समितीचे प्रमुख विजय वाकोडे साहेब होते. विजय वाकोडे साहेब हे एक न्यायाचं दालन होतं आणि फक्त एका समाजापुरते नाही तर अत्याचार अन्यायानं पीडित असो, धर्म कोणताही असो, जात कोणती असो, वर्ग कोणताही असो, पीडित जर कुठं न्याय मिळाला नाही तर विजय वाकोडे साहेबांच्या न्याय दालनामध्ये जायचा आणि त्यांच्या न्याय दालनामध्ये त्याला न्याय मिळायचं, त्याच्या पाठीवर थाप मिळायची, त्याच्या बाजूची लढाई लढली जायची. काल दुपारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं जेव्हा भाषण सुरू होतं ते भाषणाला उठल्यावर विजय वाकोडे साहेबांनी मला आग्रह करून त्या खुर्चीवर बसवलं आणि मी त्यांना एकच विचारलं, बाबा तब्येत कशी आहे? ते म्हणले नाही, दगदग व्हायली, ताण येता या लढाईचं. म्हणलं बाबा झोप वाढवा, काळजी घ्या, कारण तुमचं आयुष्य महत्वाचं आहे, तुमचं नेतृत्व महत्वाचं आहे. नेमकं हे बोलून 2 तास झाले न झाले एक दुःखद घटना घडली. काल अंत्यविधीपर्यंत सोबत असलेले बाबा ऐन लढाईमध्ये लढाई लढता लढता वीर मरण त्यांना आलेलं आहे. म्हणून बाबाचं निधन नाही तर बाबा या लढाईमध्ये शहीद झालेले आहेत आणि बाबाला जे ताण तणाव ज्या व्यवस्थेनं आणलेला आहे त्या व्यवस्थे विरोधातला लढा अधिक कणखरपणे आपल्या सगळ्यांना लढावा लागणार आहे. परभणीच्या सर्व समाज घटकांना मला सांगायचं की आपला सुरक्षा कवच तुटलेला आहे. आपला विजय वाकोडे नावाचं जे बुलेट प्रूफ जॅकेट होता ते जॅकेट तुटलेलं आहे. आता आपल्याला आंबेडकरवादी विचाराच्या सर्व शोषित पीडित वंचितांना सोबत घेऊन आपल्याला आपले रक्षण स्वतः करायचे आहे. विजय वाकोडे साहेबांचा जी उणीव पोकळी निर्माण झालेली आहे ती आपल्याला सगळ्यांना पुढाकार घेऊन भरून काढायची आहे. आज जर परिवारातून आशिष भाऊला जर पुढे नेतृत्वासाठी पुढाकार जर देणार असतील आपल्या सगळ्यांना त्यांच्यासोबत प्रत्येकाने रक्ताचं पाणी करून किती 10 रुपये खर्च करून आम्हाला आशिष भाऊला नगरसेवक करायचं हीच खरी आदराची आहे. मोठं त्याचं दडपण आलं होतं आणि या दडपणामुळं दहशतीमुळं त्यांच्यावर जे पोलीस यंत्रणेने खोटे गुन्हे दाखल केले ये न्यूज खबर की हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तर खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान और जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल,
परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, मुन्ना खान पठान और उसी के साथ में परभणी आज तक की कार्यकारी संपादक शेख शहनाज, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। डिस्क्रिप्शन बॉक्स में इन तमाम सोशल मीडिया पर जितने भी हमारे प्लेटफॉर्म हैं, इन तमाम की लिंक दी हुई है, आप इसे जरूर फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। ये परभणी शहर का इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी का एक रास्ता है जो धार रोड से होता हुआ ये सीमेंट का रास्ता आप मेरे पीछे देख रहे हैं जो इफ्तिखार कॉलोनी को जा रहा है। स्काईलाइन कंस्ट्रक्शन की जानिब से ये सर्विस दी जा रही है और एनए कलेक्टर लेआउट जो यहाँ पर प्लॉटिंग निकाली गई है स्काईलाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये सुविधा परभणी शहर के धार रोड से होते हुए इफ्तिखार कॉलोनी में और इफ्तिखार पार्क में डायरेक्ट ये सीमेंट रास्ता दिया गया है और ये रास्ता पूरी तरह से उस कॉलोनी को जोड़ने के लिए दिया गया है। हम आपको पूरा रास्ते का लोकेशन देते हैं कि किस तरह से धार रोड से होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क को ये रोड रास्ता सीमेंट रास्ता अटैच हो रहा है। ये सर्विस सिर्फ इफ्तिखार कॉलोनी के वासियों के लिए ही स्पेशली दी गई है। परभणी शहर के धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड है, ये सीमेंट रोड स्काईलाइन कंस्ट्रक्शन के सर्वे सर्वा मेराज सिद्दीकी इनकी जानिब से बनाया गया है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी के लिए। जो रास्ता हम आपको बता रहे हैं, ये जो लोकेशन हमने आपको बताया है, ये धार रोड से होता हुआ इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क के लिए स्पेशली ये जो रास्ता बनाया गया है सीमेंट रास्ता, ये यहाँ से टर्न होता हुआ ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क में इस तरह से जा रहा है। ये नज़ारा हम आपको सिर्फ और सिर्फ परभणी आज तक पर बता रहे हैं। ये नज़ारा आप देख लीजिए कि किस तरह से यहाँ से शुरू हो रही है इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी की ये प्लॉटिंग। रास्ता तो आपने देख लिया है कि किस तरह से यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में आने के लिए जो लोकेशन हमने आपको बताया है धार रोड से होता हुआ जो सीमेंट रोड स्पेशली बनाया गया है स्काईलाइन कंस्ट्रक्शन की जानिब से, ये इफ्तिखार कॉलोनी और इफ्तिखार पार्क की एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग है। और एनए लेआउट की पूरी प्लॉटिंग आप ये देख लीजिए कि यहाँ पर लाइट की सुविधा किस तरह से अवेलेबल करा कर दी गई है और लाइट की सुविधा के अलावा यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़ लगाए गए हैं। ये झाड़ भी देख लीजिए 15 से 20 फीट ऊंचे ये झाड़ है और हर प्लॉट के सामने झाड़ है, हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन है, हर प्लॉट के सामने नाली बनी हुई है। सीमेंट और कंक्रीट में जो नाली बनी हुई है, ये नाली भी स्पेशली इस प्लॉटिंग के लिए ही बनी हुई है। अब ये देख लीजिए कि किस तरह से यहाँ पर रास्ते का काम किया गया है और इस रास्ते के काम को अच्छी तरह से डेवलप किया गया, अच्छी तरह से इस रास्ते को सीमेंट रोड को बनाया गया है। इफ्तिखार पार्क में जो सर्विस दी जा रही है, गट्टू के रास्ते का काम शुरू है, गट्टू बिठाना चालू है। जिस तरह से यहाँ पर सीमेंट रोड बनाया जा रहा है, सीमेंट रोड के अलावा यहाँ पर दोनों साइड से जो गट्टू बिठाए जा रहे हैं, ये गट्टू का पूरी तरह से काम शुरू है और यहाँ इस तरह से एंजॉय करते हुए लोग जाते हुए भी नजर आ रहे हैं। आप यहाँ पर हर प्लॉट के सामने 2 झाड़, हर प्लॉट के सामने नल का कनेक्शन और हर प्लॉट के सामने से सीमेंट और कंक्रीट की एक नाली, मजबूत नाली दी गई है। ये गट्टू का काम आप मेरे पीछे देख रहे हैं कि किस तरह से यहाँ पर गट्टू का काम दोनों साइड से शुरू किया गया है। इस तरह से हर प्लॉट के सामने रास्ते के बाजू के साइड से पूरी तरह से गट्टू भी बिठाए जा रहे हैं। इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी में जो सर्विस दी जा रही है, स्पेशली इस प्लॉटिंग के लिए स्पेशल डीपी लाई गई है सैंक्शन कराकर। यह डीपी और इसके अलावा यहाँ पर ये बस्ती के साइड में बस्ती यहाँ पर अवेलेबल है, पहले से ही बस्ती यहाँ पर मौजूद है और इस बस्ती के ख़त्म होते ही यहाँ पर इफ्तिखार पार्क और इफ्तिखार कॉलोनी यहाँ पर मेराज सिद्दीकी साहब इनकी जानिब से सर्विस दी जा रही है कि इनके प्लॉटिंग में एक स्वतंत्र डीपी भी अवेलेबल है, लाइट के कनेक्शन अवेलेबल है, झाड़ हर प्लॉट के सामने अवेलेबल है। उसी के साथ में सीमेंट और कंक्रीट की नालियाँ अवेलेबल है। हर झाड़ को महफूज रखा गया है और हर झाड़ को पानी भी दिया जा रहा है। हर प्लॉट पर यहाँ पर नल का कनेक्शन भी अवेलेबल है। इस तरह की सर्विस यहाँ पर दी जा रही है। शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभणी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल,
जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माहौल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें। मिर्जा मेस परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947। समीर टेंट हाउस, कुदरती कॉर्नर, कादराबाद प्लॉट, परभणी। हमारे पास तरह के प्रोग्राम के लिए सामान किराए पर मिलेगा। शादी, एंगेजमेंट, चिल्ला जैसे सभी प्रोग्राम के लिए संपर्क करें सैयद मुज्जमिल। मोबाइल क्रमांक 9766683126। महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। क्वालिटी की तलाश यहाँ खत्म। किंग ऑफ बेल्ट्स, शनिवार बाजार के पास, नानलपेट कॉर्नर, परभणी। लेडीज पर्स, स्कूल बैग, ओरिजिनल लेदर बेल्ट, कमर बेल्ट, वॉलेट, बॉडी स्प्रे, परफ्यूम और भी बहुत कुछ। एक बार जरूर आए। किंग ऑफ बेल्ट, शनिवार बाजार, नानलपेट कॉर्नर, परभणी।